नमस्कार, मी योगेश्वरी पालोदे. तर आज आहे वटपौर्णिमा. अनेक स्त्रिया आज आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतील. पण काही स्त्रिया अशाही आहेत ज्यांना ही पूजा आज करण्याचा अधिकार नाही आहे. काहींचे संसार तुटले, काहींचे पती गेले, तर काहींनी वेगळा होण्याचा हा कठीण निर्णय घेतलेला असतो. आजचा दिवस त्यांच्या जखमा परत जागा करतो. पण ऐका, तुमचं कुंकू पुसलं म्हणून तुमचं अस्तित्व पुसलं जात नाही. एक नातं संपलं म्हणून तुमचं आयुष्य संपलं असंही होत नाही. तुमची किंमत कोणाच्या नावाने नाही तर तुमच्या धैर्याने ठरते. आणि रोज सकाळी स्वतःला सावरून उभं राहणं हे सुद्धा एका व्रतापेक्षा कमी नाही आहे. तसंच स्वतःसाठी जगणं, मुलांसाठी लढणं, आईवडिलांचा आधार बनणं हे सुद्धा एक तपश्चर्याच आहे. आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर लक्षात ठेवा, ते कमजोरीचे नाहीत, तर ते त्या स्त्रीच्या ताकदीचे आहेत जे हजारो वेदना सहन करूनही ती हसण्याचा प्रयत्न करते. लक्षात ठेवा, देव फक्त व्रत करणाऱ्यांसोबतच नसतो, तर तुटलेल्या मनालाही तो प्रेमाने जवळ घेतो. तुम्ही एकट्या नाही, तुम्ही कमी नाही आणि तुम्ही अपूर्णही नाही. तुम्ही खंबीर आहात, सुंदर आहात आणि पुन्हा एकदा नव्याने जगण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आज वटपौर्णिमेच्या दिवशी माझा त्या प्रत्येक स्त्रीला प्रणाम, जी सर्वात कठीण प्रसंगांना सामोरे जाऊनही धैर्याने जगत आहेत. लक्षात ठेवा, तुमची किंमत ही वैवाहिक स्थितीने नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाने ठरते. आणि हा व्हिडिओ शेअर करा अशा प्रत्येक स्त्रीला जिला मनात खंत आहे की ती वटपौर्णिमा नाही साजरी करू शकत. तुम्हाला करायची तर करा, 7 फेरे मारा वडाला आणि मागा आपल्या आईवडिलांना जे 7 जन्मी हवे. हे तर करू शकतात ना. तर हा आपला व्हिडिओ इतकाच आणि सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.